सर्वांना नमस्कार. या ठिकाणी मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं परत एकदा या ठिकाणी स्वागत आहे. ठीक आहे. आजपासून या ठिकाणी आपल्या या चॅनलवरती आपण शेअर मार्केटबद्दल अगदी शून्यापासून शेवटपर्यंत एक या ठिकाणी बिगिनर लेवलची सिरीज आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. ही सिरीज कोणासाठी असणार आहे? तर ही सिरीज आपल्या छोट्या भाऊ बहिणींसाठी असणार आहे, गृहिणींसाठी असणार आहे, 9 ते 5 जॉब केल्यानंतर जे व्यक्ती घरी निवांत बसतात त्यांच्यासाठी ही सिरीज असणार आहे, जे नवीन शेअर मार्केटमध्ये उतरणार आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज असणार आहे, किंवा ज्यांना शेअर मार्केटचं ABCD पासून XYZ पर्यंत नॉलेज घ्यायचं आहे, अगदी बेसिक पासून छोट्या छोट्या गोष्टीपासून नॉलेज घ्यायचं आहे, या सर्व या ठिकाणी लोकांसाठी, या आपल्या सगळ्या मराठी माणसांसाठी ही सिरीज या ठिकाणी आपण लॉन्च करत आहोत. सिरीज A पासून Z पर्यंत सर्व फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ही सिरीज 2 ते 3 महिने चालणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक पासून सगळं शिकवलं जाणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. बरोबर. आता आज आपला हा या ठिकाणी पहिला व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, अगदी पहिली पायरी की बाबा नेमकं शेअर मार्केट आहे तरी काय. लोक जे म्हणतात आपल्याला शेअर मार्केट जुगार आहे, तर खरंच हा जुगार आहे का? शेअर मार्केट नेमका कसा चालतो? शेअर मार्केटमध्ये खराच पैसा बनतो का? शेअर मार्केट लीगल आहे का? आणि जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये उतरायचं असेल तर नेमके किती पैसे लागतील? 100 रुपये, 1000 रुपये, 1 लाख रुपये, 10 लाख रुपये, 20 लाख रुपये, नेमकं पैसे किती लागतात? या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला पॉईंट, शेअर मार्केट म्हणजे काय? डायरेक्ट तुम्हाला मी टेक्निकल लँग्वेजमध्ये बिलकुल शिकवणार नाही, आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये शिकवणार आहे. लक्षात घ्या, एक भाजीवाला असतो, त्याच्याकडे भाजी असते, बरोबर का नाही? त्याच्याकडे काय असते? भाजी असते. तो काय करतो? मार्केटमध्ये जातो. कुठे जातो? मार्केटमध्ये जातो. तो काय करतो? 50 रुपये किलोने भाजी विकत घेतो. काय करतो? 50 रुपये किलोने भाजी विकत घेतो आणि बाहेर जेव्हा येतो, जे सामान्य नागरिक असतात त्यांना काय करतो? तो 20 रुपये पाव किलोनं तो विकतो. लक्षात घ्या मी काय सांगितलं. 50 रुपयानं किती घेतला? तर 1 किलो घेतला आणि बाहेर येऊन काय केला? 20 रुपये पाव किलोनं विकला. म्हणजेच या ठिकाणी 20 रुपये पाव किलो म्हणजे या ठिकाणी चौथा हिस्सा किती रुपये किलो झाली? तर 80 रुपये किलो झाली. बरोबर. त्यानं मार्केटमधून काय केलं? 50 रुपये किलोने घेतलं आणि बाहेर येऊन 80 रुपये किलोने विकलं. बरोबर. याच्यामध्ये जो काही डिफरन्स आला, किती रुपये आला? 30 रुपये पर केजी. हा जो काही डिफरन्स आला तो काय आहे? तर या पर्टिक्युलरली भाजीवाल्याचा हा नफा आहे. याच्यातून काय समजलं आपल्याला? एखाद्या भाजीवाल्याने भाजी घेतली 50 रुपयाला आणि विकली 80 रुपयाला, नफा झाला 30 रुपये. हे काय आहे? तर हा एक व्यवसाय आहे, हा एक नफा तोट्याचा बिझनेस आहे, धंदा आहे. बरोबर का नाही? हाच व्यवसाय ऑनलाईनच्या माध्यमातून, कंपन्यांच्या शेअरच्या माध्यमातून करणे, यालाच शेअर मार्केट म्हटलं जातं. सिंपल भाषेमध्ये मी सांगतो. उदाहरणार्थ, स्टेशनरीवाला काय करतो? 5 रुपयाला पेन घेतो आणि रिटेलरमध्ये तो 10 रुपयाला विकतो. तर हा 5 रुपये काय? नफा आहे. साधी गोष्ट आहे ना, बरोबर का नाही? कमी किमतीला घेणे आणि जास्त किमतीला विकणे, हा जसा बिझनेस असतो, बरोबर का नाही? तर या बिझनेसलाच या ठिकाणी काय म्हणता येईल? ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये कंपनीच्या शेअरच्या जे काही खरेदी विक्री होत असते, या भाषेमध्ये या ठिकाणी ज्या ठिकाणी व्यवहार केला जातो, या सगळ्या व्यवहाराला या ठिकाणी शेअर मार्केट म्हटलं जातं. जसं ज्या ठिकाणी भाज्यांची खरेदी विक्री केली जाते त्याला म्हटलं जातं भाजी मंडई. बरोबर. आणि त्याच प्रकारे ज्या मार्केटमध्ये शेअरची खरेदी विक्री केली जाते, कंपन्यांची स्टॉकची उलाढाल होत असते, त्या मार्केटला म्हटलं जातं शेअरची मंडी, म्हणजेच शेअर मार्केट म्हटलं जातं. बरोबर. याच्यानंतरचा कन्सेप्ट काय? बरेच जण म्हणतात की बाबा सर, आम्ही तर असं ऐकलंय की शेअर मार्केट जुगार आहे, चांगलं नाही, या अमक्या अमक्या व्यक्तीचा 10,000 लॉस झाला, या अमक्या व्यक्तीनं घर विकलं, कोणाचं शेत विकलं, कोणाचे 10 लाख रुपये नुकसान झाले. मग हे नेमकं पैसा खरंच बनतो का? खरंच हा जुगार आहे का? तर मी तुम्हाला या ठिकाणी नाण्याच्या 2 बाजू दाखवतो. पहा, पहिल्या बाजूला आहेत आपले या ठिकाणी राधाकृष्ण दमानी, दुसऱ्या बाजूला आहेत या ठिकाणी जे काही आपले वारलेले कोण आहेत ते, त्यांचं नाव काय आहे? राकेश झुनझुनवाला. बरोबर. त्याच्यानंतर आपले रामदेव अग्रवाल, हे जे काही व्यक्ती आहेत, बरोबर का नाही? हे तर व्यक्ती या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये यांनी करोडो रुपये कमवले आहेत. आणि दुसऱ्या साईडला आपल्याला काय दिसतं आहे? तर 1 लाख रुपयाचा स्क्रीनशॉट,
10 लाख रुपयाचा स्क्रीनशॉट, सोशल मीडियावर फक्त प्रॉफिट असलेले आपल्याला स्क्रीनशॉट बघायला मिळतात. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की नेमकं आपण कुठल्या बाजूला थांबायचं, या इन्व्हेस्टर लोकांच्या बाजूला थांबायचं की या शॉर्ट टर्म लोकांच्या बाजूला थांबायचं. बरोबर, कधीही लक्षात घ्या, सोशल मीडियावरती तुम्हाला फक्त नाण्याची एक बाजू दिसते. कोणी असं आहे का की बाबा मला 1 लाख रुपये लॉस झाला हे पण मी पोस्ट करतो? बिलकुल नाही. जो कोणी या ठिकाणी सोशल मीडियावर असं या ठिकाणी बॅनरबाजी करतो तो काय करतो, फक्त नफ्याचे स्क्रीनशॉट शो करत असतो, प्रॉफिटचे स्क्रीनशॉट शो करत असतो. बरोबर, आपल्याला काय करायचं आहे, इन्व्हेस्टरच्या बाजूने जायचं आहे. एखाद्या शेअरमध्ये आपल्याला खरेदी करायच्या अगोदर काय करायचं आहे, ते नेमकं शेअर काय करतं, त्या शेअरचं प्रोडक्ट काय आहे, ती कंपनी कोठे आहे, ती कंपनी कशी चालते, ती कंपनी कोण चालवतं, ती कंपनी किती वर्षापासून आहे, त्या कंपनीचा प्रोडक्ट आपल्याला माहित आहे का, त्या कंपनीचा प्रोडक्ट आपण वापरतो का, या गोष्टींचा विचार करून त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असतात. बरोबर, त्याच्यानंतर शेअर मार्केट नेमका कसा चालतो, मी जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगतो, भाजीपाला काय करतो, मंडईमध्ये जातो, भाजी विकत घेतो आणि काहीच्या मार्जिनने रिटेल लोकांना या ठिकाणी तो भाजी विकत असतो, तो झाला त्याचा बिझनेस. अशाच प्रकारे शेअर मार्केट कसा चालतो, तर NSE आणि BSE नावाच्या 2 मंड्या आहेत ज्या ठिकाणी शेअरची उलाढाल होत असते. मग या ठिकाणी एक रिटेल लोक काय करतो, तर काय करतो, या मंडीमध्ये जातो. कसं जातो मंडईमध्ये, जसं भाजीच्या या ठिकाणी मंडईमध्ये दलाल असतात. बरोबर का नाही, आपला शेतकरी, दलाल आणि मध्ये भाजी असते. बरोबर, अशाच प्रकारे या ठिकाणी आपण जो की ग्राहक आहेत, शेअरची खरेदी करणारे, आणि इकडे NSE आणि BSEच्या या ठिकाणी बाजार्स आहेत, त्याच्यामध्ये कोण असतो, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी ब्रोकर्स असतात. बरोबर का नाही, तर हे ब्रोकर कोणकोणते झाले, झिरोदा झालं, ग्रो झालं, अपस्टॉक झालं, एंजल वन झालं. अशा ब्रोकरच्या माध्यमातून आपण काय करतो, शेअरची खरेदी विक्री करतो. मग सिंपल या ठिकाणी रिटेल लोक ब्रोकरच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या कंपन्यांचे स्टॉक खरेदी करतात, त्यांना चांगला परतावा आला की ती विकून टाकतात. हा अशा प्रकारे सिंपल भाषेमध्ये शेअर मार्केट चालत असतो. क्लिअर. या ठिकाणी आता पुढची स्लाइड बघू. पहा, खरंच पैसा बनतो का. आपण ऐकतो एका साईडला की काही शेअरचं या ठिकाणी 1000 रुपये किंमत होती, ती या ठिकाणी 10,000 झाली. काही शेअरची किंमत 2000 होती, ती 4000 झाली. आणि काही शेअरची किंमत 400 रुपये होती, ती अक्षरशः 8 रुपये झाली. असं कसं काय होतं. या ठिकाणी गोष्ट फक्त तुम्हाला एवढीच लक्षात घ्यायची आहे, पैसा बनतो तर का, याचा आन्सर अगदी बरोबर आहे, पैसा बनतो. परंतु कुठे बनतो, लक्षात घ्या, चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये. आता चांगली कंपनी म्हणजे काय, अहो साधी गोष्ट आहे, ज्या कंपन्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष, 30-30 वर्ष कंपन्या चालत आलेल्या आहेत. तुम्ही साधी गोष्ट तुम्ही मार्केटमध्ये एक ऑब्झर्व करा. आपले जे काही आजोबा होते, त्या आजोबांच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी काहीतरी गोष्टी वापरत होते. त्याच गोष्टी आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी वापरलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी आज आपण आपली जनरेशन सुद्धा वापरत आहोत. साधी गोष्ट आहे, हे जे काही प्रोडक्ट्स आहेत जे आपल्या आजोबापासून, वडिलांपासून, आपल्यापासून आणि आपण येणाऱ्या 10-20 वर्षामध्ये सुद्धा ते प्रोडक्ट्स वापरणार आहोत. म्हणजे ह्या ज्या काही कंपन्या आहेत, बरोबर का नाही, ह्या डेकेड्सपासून चालत आलेल्या आहेत, 10-10, 20-20, 30-30 वर्ष चालत आलेले आहेत. म्हणजे नक्कीच 30-30 वर्ष जर एखाद्या कंपन्याचा आपण प्रोडक्ट्स वापरत असो तर साधी गोष्ट आहे, पुढचे 20 वर्ष आपण वापरणार आहोत. याच्यावरून लक्षात येतं की ती कंपनी पुढे टिकणार आहे की नाही. बरोबर का नाही. मग जी कंपनी पुढे टिकणार आहे त्या कंपन्यांमध्ये आपल्याला टिकायचं आहे. याच्यातून ऑटोमॅटिकली जशी जशी कंपनी वाढत जाते तसा तसा आपला पैसा बनत जातो. याच्यामध्ये लक, भविष्य, नशीब बिलकुल नसतं. बरोबर, साधी गोष्ट आहे. आपल्या वर्गामध्ये 30-40 विद्यार्थी असतात. बरोबर, त्याच्यातले पहिले जे काही टॉप 5 टॉपर असतात, बरोबर का नाही, तर ते टॉपरच या ठिकाणी चांगले 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 मार्क घेत पुढे जातात ना. बरोबर का नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी त्या टॉपर सोबतच आपल्याला राहायचं आहे. जसं आपल्या टेक्निकल लँग्वेजमध्ये काय म्हटलं जातं, ट्रेंड इज युअर फ्रेंड. तशाच प्रकारे मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगेल, बिझनेस इज युअर फ्रेंड. एखाद्या कंपनीचा बिझनेस चांगला आहे, आपल्याला फक्त त्या कंपनीसोबत बसायचं आहे. बाय राईट, सिट टाईट. म्हणजेच चांगल्या चांगल्या कंपन्यांसोबत खरेदी करायचं आहे आणि त्यांच्यासोबत फक्त बसून राहायचं आहे. आपोआप कंपनी काम करते, कंपनीचे एम्प्लॉय काम करतात. आपल्याला फक्त दर क्वार्टर्सला त्या कंपनीचे रिझल्ट्स बघायचे. रिझल्ट चांगले असले की फक्त आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो की बाबा आपल्याला या कंपनीमध्ये अजून गुंतूनच राहायचं आहे. कधी कधी काय होऊ शकतं, समजा आता ग्लोबल पॅनिक सध्या चालू आहे, वॉर चालू आहे, युद्ध चालू आहे, याच्यामुळे काय होतं, तात्पुरत्या काळासाठी कंपन्यांच्या शेअर्समध्ये परतावा जो काय असतो तो कमी येत असतो. मग तेव्हा काय करायचं, साधी गोष्ट आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. आपल्या आजूबाजूला शहरांमध्ये डीमार्ट आहे. बरोबर, मी एक कुठलंच रिकमेंडेशन नाहीये, मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. डीमार्ट मध्ये आपण काय करतो, तर जातो, किराणा सामान भरतो, घरी येतो. बरोबर, मग मला सांगा,
आता सध्या युद्ध चालू आहे. मग युद्ध चालू आहे, ट्रम्प आहे, वॉर चालू आहे म्हणून आपण डीमार्टला जायचं बंद करतो का? तर बिलकुल नाही. आपण डीमार्टला जातोच. मग याच्यावरून लक्षात आलं पाहिजे आपल्याला अशाच गोष्टी घ्यायच्या ज्या इसेन्शियल असतील, खास करून ज्या आपण दररोज कन्झ्युम करतो, अशा कंपन्यांसोबत आपल्याला कायमचं राहायचं आहे. अजून एक प्रश्न, सर नेमकं मग आता या तर गोष्टी आम्हाला लक्षात आल्या की बाबा शेअर मार्केट म्हणजे काय, एक्सचेंज म्हणजे काय, शेअर मार्केट कसं काम करतं, बरोबर का नाही. मग आता नेमकं पैसे किती लागतात? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. तुमच्याकडे जर 1,00,000 रुपये असतील, आपण ते जर बँकेमध्ये जर ठेवले तर सरासरी 5% ते 6% आपल्याला वार्षिक परतावा मिळतो. म्हणजेच आपले 1,00,000वरती आपल्याला 6,000 रुपये किंवा 5,000 रुपये प्रतिवर्ष, बरोबर का नाही, आपल्याला मिळतात. म्हणजे 1,00,000 रुपयाचे वर्षभराच्या नंतर 1,05,000 किंवा 1,06,000 होतात, बरोबर का नाही. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं पाहिजे, पैसे किती लावायचे, पैसे किती टाकायचे, त्याच्या अगोदर आपल्याला मार्केटमध्ये जे काही रिटर्नचं एक्सपेक्टेशन आहे ते सर्वात अगोदर रिअलिस्टिकली ॲक्सेप्ट करायचं आहे. रिअलिस्टिकली ॲक्सेप्ट करायचं म्हणजे काय, उगाच म्हणायचं नाही की शेअर मार्केट ह्या वर्षी मी 20% कमवतो, 50% कमवतो, 40% कमवतो, बिलकुल नाही. साधी गोष्ट आहे, 10 ते 12% हे रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन झालं शेअर मार्केटकडून. म्हणजेच तुमचे 1,00,000 रुपयाचे वर्षभराच्या नंतर 1,10,000 किंवा 1,12,000 होतील एवढीच अपेक्षा ठेवून शेअर मार्केटमध्ये यायचं. मग याला अनुसरून आपण काय करायचं, तेवढे पैसे मार्केटमध्ये घेऊन यायचे. मग सर 1,00,000 रुपयेच लागतील का? तर बिलकुल नाही. तुम्ही 100 रुपयापासून शेअर मार्केटमध्ये या ठिकाणी प्रवास सुरू करू शकता. 100 रुपयाचा एखादा चांगला स्टॉक तुम्ही खरेदी करून बघायचा. 1 महिना, 2 महिने, 6 महिने, 1 वर्ष बघायचं नेमकं शेअरची हालचाल कशी होती, त्या शेअरमध्ये जो काय आपण गुंतवणूक केली त्याचा बिझनेस कसा चालतो, नेमकं शिकण्यासाठी. लक्षात घ्या, शेअर मार्केटमध्ये शिकण्यासाठी लाखो रुपयाची गरज नाही. शेअर मार्केटमध्ये शिकण्यासाठी 100 रुपये सुद्धा खूप झाले. आपल्याला शिकायचंय. एकदा त्याच्यामध्ये आपण परफेक्ट झालो की त्याच्यानंतर काय होतं, पैसे आपण किती जरी आणले तर पुन्हा कमीच आहेत, बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे की सर शेअर मार्केट लीगल आहे का? 100% लीगल आहे. मी अगोदर शेअर खरेदी करण्याचा प्रवास सांगतो आणि त्याच्यावरूनच तुम्हाला लगेच लक्षात येईल की शेअर मार्केट लीगल आहे की नाही. लक्षात घ्या, पहिली जी काही स्टेप असते ते काय असते, तर लक्षात घ्या, ह्या ठिकाणी सेबी असते. सेबी काय आहे? रेग्युलेटर आहे. रेग्युलेटर काय करतं पहा, जसं आपल्या गॅसला रेग्युलेटर असतो. रेग्युलेटर काय करतं, तर गॅसचा जो काही फ्लो आहे त्याला कंट्रोल करतं, बरोबर का नाही. साधी गोष्ट आहे का नाही. तशाच प्रकारे या संपूर्ण शेअर मार्केटवरती या ठिकाणी हे जे काही की प्लेयर्स असतात संपूर्ण स्टॉक मार्केटचे, त्याच्यावरती कोणाचं लक्ष असतं? सेबीचं लक्ष असतं, बरोबर का नाही. आता या ठिकाणी सेबी कोणाकोणाला पाहते, मी अगोदर शेअर खरेदी करण्याचा प्रवास सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पहिला टप्पा असतो जे शेअर खरेदी करतात. शेअर खरेदी करण्यामध्ये कोण कोण असतात? इन्व्हेस्टर्स असतात. इन्व्हेस्टर्स म्हणजे काय, जसे की तुम्ही आहेत, मी आहेत, आपले साधे लोक आहेत, म्हणजेच रिटेल लोक. त्याच्यानंतर DIIs म्हणजेच डोमेस्टिक इन्व्हेस्टर. डोमेस्टिक इन्व्हेस्टर म्हणजे काय, जे आपण SIP करत असतो दर महिन्याला, दरमहा आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये आपण SIP करत असतो. तर ते सगळे SIPचे पैसे कोण टाकत असतात? तर DIIs टाकत असतात. त्याच्यानंतर FIs, फॉरेन इन्व्हेस्टर, बरोबर. तर हे जे काही 3 इन्स्ट्रुमेंट आहेत, रिटेल, DIIs, FIs, हे कोण झाले? इन्व्हेस्टर झाले. हे इन्व्हेस्टर आपण हे सगळे 3 जण मिळून काय करतो, तर स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून आपण कंपन्यांचे शेअर खरेदी करतो. स्टॉक एक्सचेंज 2 आहेत, एक आहे NSE, एक आहे BSE. लक्षात घ्या, BSE मध्ये जवळपास 5,600 पेक्षा जास्त स्टॉक आहेत आणि NSE मध्ये 2,600 पेक्षा जास्त स्टॉक आहेत. म्हणजे जवळपास 8,000 पेक्षा जास्त कंपन्या आपल्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत, बरोबर का नाही. लिस्टेड आहेत या सगळ्या कंपन्या, बरोबर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा मग आपण या NSE BSEच्या माध्यमातून एखादा शेअर खरेदी करतो, उदाहरणार्थ रिलायन्सचा शेअर असतो, टाटाचा शेअर असतो, बरोबर. तर हे सगळे शेअर्स आपण खरेदी करताना आपण काही गडबड करतो का, बरोबर का नाही. आपण काही कुठं काही इनसाइडर ट्रेडिंग करतो का, किंवा आपण काही एखादा टिप घेऊन एकदम बल्क बाईंग, बल्क सेलिंग करतो का, बरोबर का नाही. याच्यामध्ये कोण कोण असतात, तर याच्यामध्ये बँक्स असतात, डिपॉझिटरी असतात, ब्रोकर्स असतात, क्लिअरिंग हाऊसेस असतात, बरोबर की नाही. या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवतं सेबी, बरोबर. म्हणून मला सांगायचं आहे की शेअर मार्केट लीगल आहे का, तर हो, 100% शेअर मार्केट हे लीगल आहे. काय काय कळालं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये, तर आपण एक शेअर मार्केटची ओळख घेतली, बरोबर. तुम्ही म्हणताल अजून एक प्रश्न पडला असेल, सर आम्हाला कंपन्या तर लक्षात आल्या, पण ह्या कंपन्या नेमका कशा लिस्ट होतात.
बरोबर. तर त्याला एक शब्द आहे IPO. लक्षात घ्या, मी एक छोटी गोष्ट सांगतो. एक कंपनी आहे एकाची, ए नावाची कंपनी आहे. त्या कंपनीकडे ₹100 आहेत. किती रुपये आहेत? ₹100 आहेत. त्यानं ए नावाची कंपनी या ठिकाणी पुण्यामध्ये समजा टाकली. कुठे टाकली? पुण्यामध्ये टाकली. आता कालांतराने त्याला ही कंपनी, ही जी काही कंपनी आहे त्या कंपनीची दुसरी शाखा मुंबईमध्ये टाकायची आहे. बरोबर. मग आता त्याला मुंबईमध्ये शाखा टाकण्यासाठी काय करावं लागेल? की बाबा साधी गोष्ट आहे, तिथं जाऊन बघावं लागेल, जागा बघावं लागेल, बरोबर का नाही? पैसे लागतील. मग आता हे नेमकं काय आलं? पैसे. बरोबर. आता या ठिकाणी हे पैसे जर याच्याकडे नसतील तर ह्या पैसे तो कुठून रेज करू शकतो? तर त्याला 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन, तो बँकेत जाऊ शकतो की बाबा नो, बँकेला तो म्हणू शकतो की मला या ठिकाणी असे पैसे पाहिजेत, मला नवीन कंपनी टाकायची. मग बँक त्याला काय म्हणेल की ठीक आहे, तुला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे आम्ही पैसे देऊ, परंतु त्या पैशावरती तुला व्याज द्यावं लागेल. आणि दुसरा ऑप्शन काय आहे या कंपनीकडे? तर ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार, सगळ्या लोकांना सांगणार की बाबा ही ए नावाची माझी कंपनी आहे, या ए नावाचा कंपनीचा हा बी नावाचा प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट तुम्ही सगळेजण वापरतात, माझा प्रोडक्ट जर तुम्हाला आवडत असेल तर मी उद्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट होत आहे, माझ्या कंपनीसाठी किंवा माझ्या कंपनीमध्ये तुम्ही पैसे गुंतवा. बरोबर. आणि विशेष म्हणजे जेव्हा हा दुसरा पर्याय असतो, IPOच्या माध्यमातून शेअर लिस्ट करणे शेअर बाजारामध्ये, या ठिकाणी जेव्हा रिटेल लोक या कंपनीचे शेअर्स घेत असतात तेव्हा हे सर्व पैसे या ठिकाणी या व्यक्तीला मिळत असतात दुसरी कंपनी या ठिकाणी स्थापन करण्यासाठी. मग या ठिकाणी या पैशाला व्याज असतं का? तर बिलकुल नाही, या पैशाला व्याज नसतं. म्हणूनच काय करतात मोठे मोठे उद्योगपती, काय करतात, त्यांच्या जे काही उद्योगधंदे आहेत ते शेअर मार्केटमध्ये लिस्ट करतात, जेणेकरून त्यांचं जे काही कंपन्यांचं एक्सपेंडिचर आहे ते पण होऊन जावं, त्या कंपन्यांचं कॅपेक्स जे काही आहे ते पण होऊन जावं, कंपन्यांची वाढ व्हावी, व्यवसायाचा विस्तार व्हावा, याच्यासाठी कंपन्या शेअर मार्केटमध्ये येत असतात फॉर रेझिंग मनी, म्हणजेच काय, पैसे उभारण्यासाठी. बरोबर. आता या ठिकाणी साधी गोष्ट मला कळाली, कंपन्या शेअर्स काय या ठिकाणी लिस्ट करतात कंपन्या, तर या ठिकाणी पैसे विकत घेण्यासाठी. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी पैसे विकत घेण्यासाठी, म्हणजेच पैसे उभे करण्यासाठी. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला मी काय काय सांगितलं, स्टॉक एक्सचेंज असतात, NSE असतो, BSE असतो. बरोबर. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे की बाबा शेअरची किंमत का वाढते? एखाद्या शेअरची किंमत ₹100 होती, ती कालांतराने या ठिकाणी 150 होते, 200 होते, किंवा त्याच्या अगोदर या ठिकाणी ती 80 होते, 60 होते. हे नेमकं का होते? या ठिकाणी 2 व्यक्ती असतात, एक असतो डिमांड आणि एक असतो सप्लाय. बरोबर. जर ही ए नावाची जी कंपनी होती, बरोबर, हिचा व्यवसाय चांगला चालू आहे, ह्या कंपनीचा विस्तार चांगला चालू आहे, एम्प्लॉयला वेळच्या वेळ पगारी मिळत आहेत, कंपन्यामध्ये रिझल्ट मिळत आहेत, कंपन्याचा नफा वाढत आहे, कंपनी प्रॉफिटेबल बनत आहे, कंपनी रिझल्ट चांगला देत आहे, सगळ्या गोष्टी जर कंपनीला पूरक असतील तर या कंपनीचे शेअर सगळ्याला हवेहवेसे वाटतात. म्हणजेच सगळ्यांच्या या कंपनीमध्ये शेअर घेण्यासाठी डिमांड वाढते. डिमांड वाढली तर काय होते? किंमत 110 होते, 120 होते, 150 होते, 190 होते, ₹200 होते. डिमांड वाढली. काही कालांतराने समजा याच कंपनीमध्ये रिझल्ट खराब लागायला, एम्प्लॉईज स्ट्राईक करायला लागले, आंदोलनं करायला लागले, कामगार सुट्टीवर जायला लागले, रिझल्ट खराब लागायला लागले, कंपन्याला या ठिकाणी प्रोजेक्ट मिळणार गेले, कंपनी लॉसमध्ये चालली, रिझल्ट खराब लागत चालले, तेव्हा काय होतं? तर या ठिकाणी कंपनी थोडीशी बिघडते. मग तेव्हा काय होतं? तर हा जो काही बाय केलेला सगळा डिमांड असतो तो सप्लायमध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे शेअर या ठिकाणी पडायला लागतो ₹80, ₹60, ₹40. सिंपल ही डिमांड आणि सप्लायची कन्सेप्ट. बरोबर. आता त्याच्यानंतर अजून एक काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. जुगार तर आहे की नाही मी तुम्हाला सुरुवातीला एक्सप्लेन केलं. शेअर मार्केट जे काही आहे हे नेमकं कसं करतात? तर साधी गोष्ट आहे, डीमॅट अकाउंट असतात, डीमॅट अकाउंटमधून शेअर खरेदी विक्री करत असतात. डीमॅट अकाउंटमध्ये आपण शेअर होल्ड करू शकतो, लॉंग टर्मसाठी, शॉर्ट टर्मसाठी. येणाऱ्या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला आता महत्त्वाचं गोष्ट सांगणार आहे शेअर मार्केटबद्दल. लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट, शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही येतात तेव्हा सगळी गोष्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायची की ज्या काही अफवा असतात, बरोबर का नाही, ₹10चा शेअर ₹50 झाला, ₹1000चा शेअर ₹1,00,000 झाला, या अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही. दुसरी गोष्ट, माझ्याकडे या ठिकाणी ₹1,00,000चा प्रॉफिट झाला, ₹10,00,000चा प्रॉफिट झाला, या सगळ्या गोष्टींवरती या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. तिसरी गोष्ट, एकाच कंपन्यांमध्ये सर्व पैसे टाकायचे नाहीत. चौथी गोष्ट, कुठल्याच कंपनीचा अभ्यास न करता त्या कंपनीचे शेअर घ्यायचे नाहीत. पाचवी गोष्ट, इमोशनल बनायचं नाही की समजा आता मला एका ठिकाणी एखादी कंपनी खूपच आवडते, मी समजा IT सेक्टरमध्ये काम करतो, सगळ्या ITच कंपन्या घेणे, हे बी गलत आहे. त्याच्यानंतर 6वी गोष्ट काय, टिप्स, कॉल्स, पेड कोर्स, टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणे, कोणाला तरी पैसे देणे, त्याच्याकडून टिप घेणे. टिप ही हॉटेलमध्ये मिळते, टिप ही शेअर मार्केट मिळत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायचं.
सातवी गोष्ट काय, शॉर्टकट करायचं नाही कधीच. 25 दिन में पैसा डबल असा विचार कधीच करायचा नाही. बरोबर. या ठिकाणी सोपी गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो शेअर मार्केटमध्ये एक फॉर्म्युला सांगतो. तुमचं ज्ञान, काय म्हटलं मी, तुमचं ज्ञान अधिक तुमचा पेशन्स, तुमचा संयम, म्हणजेच काय, दीर्घकालीन संपत्ती. म्हणजेच तुमचं नॉलेज आणि तुमचं पेशन्स जर असेल तर तुम्ही दीर्घकालामध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये तुम्ही व्यवस्थितमध्ये वेल्थ या ठिकाणी तयार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. ही सिरीज खूप महत्त्वाची आहे. खूप सुंदर प्रकारे मी ही सिरीज रचली आहे. व्हिडिओ आवडला असेल, चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जेवढेही तुमच्या जवळचे आपले छोटे छोटे भाऊ बहीण असतील, घरातले असतील, ज्यांना शेअर मार्केटबद्दल शून्यापासून शिकायचं आहे, त्या सर्वांना या ठिकाणी ही सिरीज पाठवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.